मायलो संसार करू म्हणून आत्या विवेकारी जैसे डोळे अंजने भेटे देवळी धरतीच भाता होती मग वाच पाहिजे ते प्रगटे महानी याने माऊली जे पुती देते त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करेन कथा हनुमंतरायाची कथा चांगली पण कथा सांगण्यात इतका असणारा ज्ञानी नाही इथं मोठे मोठे असणारे तपचार्य डोळे ओढतोय ज्ञान ओढतोय मोठमोठे असणारे एका परिषेक असणारे सांगणारे वाचणारे इथं असणारा जैसे सहस्त्र किरणाचे आदिती ते चंद्रही लोपे किरती ते खाते काय होती आपले इथे अरे ज्या ठिकाणी सूर्य उगवल्यावर चंद्र सुद्धा दिसत नाही तिथं एक रात किरण काय तुमच्या पुढं सूर्या पुढं काय जोडले बाबा याने असणार हनुमंतरायाची कथा आहे हनुमंतरायाला असणार राम प्रभूने राम नाम अंकित मुद्रिका दिली ती तोंडात ठेवली आणि राम नाम अंकित मुद्रिका घेऊन अंगदा समवेत नळ ज्यावे म्हणतो दंडकारण्यामध्ये पोहोचले दंडकारण्यामध्ये दंड कृषीचा त्या अरण्याला शाप आहे 10 वर्षाचा मुलगा वनदैवतेने मारलेला आहे तो असणारा ब्रह्मराक्षस असणारा योनीला गेलेला आहे त्या ठिकाणी पाला नाही मुंगी नाही फळ नाही त्या वनामध्ये वानर तळमळ करू लागले आपल्याला इथं पाणी नाही फळं नाही फुलं नाही काय झालं असं असा व्रतांत असणारा हनुमंतरायाला वानर विचारू लागले बोला ऐकता हनुमंताची मात वानर झाला त्या कांत सवेची दुसरा अर्थ यावनात उडवला पाणी नसल्यानंतर काय पाणी नाही फळ नाही वानर असते माकड असते मनुष्य वगत नसल्यावर काय चित लागत का कुठं सीतापेशी शोधायची काय काहीच आठवण नाही लागली अरे हनुमंत म्हणले आता काय करायचं एवढ्या दुसरा प्रसंग उद्भवला कोणता उद्भवला सांगा सविस्तर या सीतानी सुख ब्रह्मराज लोकाची प्राप्त स्वयंभक्षित प्राणी माता ब्रह्मराक्षस झालेला होता त्या दंड ऋषीचा असणारा मुलगा आणि तो असणारा वानरावर धावून आला वानरावर धावून आल्यावर वानरानं पाहिला आणि वानरानं पाहिल्यानंतर ज्या विवांचं नळ नीळ असणारे कोणी काय तर बघू लागले म्हणले आता काय करायचं गाड्या तेवढ्यामध्ये काय प्रकार झाला बघा कोणी वानर स्वयंभक्षा वयास मग वेगी धाविन राणीच्या जिराग जिरगर जोनी वानराला बघितलं त्याला वाटलं बरं झालं आपलं खाद्य आला आता भागसा होण्यासाठी निघाला तेवढ्यामध्ये वानरानं बघितलं अंगदानं बघितलं काय केलं बरं अंगदानं अग्नि कुंडचे विश्वास वळे तैस्यार कोणी डोळे वानर गेला वयस गरे झाले भारे साथीत आगीच्या निघाल्यासारखे डोळे होते लाल मुंदा असणारे डोळे केले शेर असणारा धब्बाची देपाळ होतं वानरावर धावले वानरावर धावल्यानंतर काय प्रकार झाला ऋषीचा पुत्र धावला राक्षस झाला होता अंगदानं उडी मारली राक्षसाचा धक्का मारला अशा प्रकारचे असणार त्या अंगदानं धक्का मारला त्याला बरोबर राक्षस झाला अंगद म्हणे आपण हा राक्षस होय रावण बरे हनुमंती खेळ काय प्राण घेतला अंगद म्हणू लागला ए हनुमंता ए जगवंता अरे आपल्या राक्षस असणारा राक्षस नाहीये अरे रावण दिसतोय आणि एका चपट्याला मारतो म्हणला मी आणि लगेच असणारी थप्पड मारली आणि त्या एका चपट्यामध्ये अंगदानं तो ब्रह्म राक्षस असणारा पाडला बरोबर गाय आणि निष्ठुरे
नाकी तोंडी व मोनी रुधिर आचे तन पर्वताकारे